सोलापूर जिल्ह्यात अवैध मुरुम उत्खननावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्यातल्या वादाचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसतात। कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार कर्तव्य करू पाहणाऱ्या महिला अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश कसे देतात असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। कर्तव्य कठोर, प्रशासनावर पकड असलेले आणि सरकारी अधिकाऱ्यांवर वचक असलेले नेते अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनमानसात ओळख आहे। निकृष्ट कामावरून अधिकाऱ्यांची जाहीर झाडाझडती घेणारे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांची ओळख आहे। मात्र 2 दिवसांपूर्वी करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा आणि अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून झालेल्या वादानं अजितदादांची ही प्रतिमाच वादात सापडली। रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर मुरुम उत्खननाच्या तक्रारीवर कारवाईसाठी डीएसपी अंजली कृष्णा या माढा तालुक्यात कुरडू गावात पोहोचल्या। गावकरी आणि अधिकाऱ्यांत वाद झाला। यावेळी एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री बोलत असल्याचं सांगत अंजली कृष्णा यांना काम थांबवण्याचे आदेश दिले। मात्र अजित पवारच बोलतायत कशावरून असा सवाल करत अधिकारी अंजली कृष्णा यांनी त्यांना स्वतःच्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितलं। यावर संतापलेल्या अजित पवार यांनी कारवाईचा इशारा देत अंजली कृष्णा यांना व्हिडिओ कॉल केला। कारवाई थांबून तहसीलदारांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले। अजितदादा आणि या महिला अधिकाऱ्यातील संभाषणाचा हा व्हिडिओ हा सध्या व्हायरल होतोय। कैसे ऑफिस चाहिए हमको? हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। 1 मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे कैसे पता है आप सर? मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? आता या घटनेनंतर राजकारण रंगलं नसतं तर नवलच। काँग्रेस, ठाकरे, शिवसेनेच्या नेत्यांकडून या प्रकरणावरून अजित पवार यांना लक्ष करण्यात आले। कोणतीही कारवाई थांबवण्याचा उपमुख्यमंत्र्यांना अधिकार नाही। यातून प्रशासनाला चुकीचा संदेश जातो अशी टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली। तर शिस्तीचा नेता म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आपले कर्तव्य करू पाहणाऱ्या महिला अधिकाऱ्याला कसे झापतात पहा, असं लिहित ठाकरे शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली। संजय राऊतांनीही या मुद्द्यावरून अजितदादांना कुठे गेली तुमची शिस्त असा सवाल करत राजीनाम्याची मागणी केली। हे शिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय एका आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता। डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? आर्थिक शिस्त कोणासाठी आहे? बेकायदेशीर मुरुमाचं प्रकरण करणं म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं। तुम्ही अर्थमंत्री आहात। हे प्रकरण समोर आल्यावर नैतिक दृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं उरत नाही। या सगळ्या वादानंतर अवैध गौण खनिज उत्खनन करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। कुरडू गावातील संबंधित व्यक्तींविरोधात हे गुन्हे दाखल झालेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला अधिकारी अंजली कृष्णा यांच्यातील वाद समोर आल्यानंतर आता सारवासारवीचे प्रयत्न होत आहेत। अजित पवारांनी काम थांबवण्याचे आदेश दिले नाहीत तर शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं सांगितल्याचं अजित पवार राष्ट्रवादीचे नेते सांगतायत। तर अजित पवार चुकीच्या कामासाठी फोन करत नाहीत असं सांगत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांची पाठराखण केली। माननीय अजितदादा पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन दे मला, तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे निर्देश दिले होते। कुठेही वरिष्ठ DYSP असलेल्या महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली किंवा चुकीचं बोललं, हा अजितदादा पवार साहेबांचा स्वभाव नाही। शेवटी अजितदादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही। अजित पवारजींची नेहमीच भूमिका ही नियमातल्या कामाची राहिलेली आहे। कुठल्या संदर्भाने फोन केला किंवा त्यांना एखादा सांगणार जो असतो, आमच्याकडे जेव्हा एखादी तक्रार येतं तेव्हा तक्रारीत आम्हाला एखाद्या चुकीचं सांगतं, आम्ही एखादा फोन लावतो
अधिकाऱ्याकडनं समजून घेतो. ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांना फोन केला त्यांच्यावरही आता कारवाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे मुरुम रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत होता आणि त्याबाबतची ग्रामपंचायतीतील सर्व कागदपत्र असतानाही IPS कृष्णा यांच्याकडून कारवाई करण्यात आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाल्याचं सांगणाऱ्या या ग्रामस्थांकडे कायदेशीर परवानगीबाबत मात्र उत्तर नाहीये. तर इथं अवैधतेचा संबंध येत नव्हता. इतर सर आमच्याकडे सगळ्या डॉक्युमेंट आहेत. त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती काम चालू होतं. ह्या शेतकऱ्यांच्या डायरेक्टली कानाला रिव्हॉल्वर लावली. त्या ड्रायव्हरला JCB ड्रायव्हरला बेसबॉलची स्टिक आहे जे व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला. त्या बेसबॉलच्या स्टिकनं त्या ड्रायव्हरला ताणून मारण्याचा प्रयत्न त्या तलाट्याने केला आणि मारलं पण त्यांनी. ॲक्च्युली मॅडमला ह्या डॉक्युमेंट किंवा ह्या वर्क ऑर्डरचा काही विषय त्यांच्या लक्षात आला नाही मराठी आणि त्यांचं हिंदीत नसल्यामुळं. पण जर त्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला एखादा अधिकारी ओळखत नसेल तर ही पण बाब सगळ्या महाराष्ट्रासाठी अपमानाची नाही का? मॅडमनं ॲक्शन घेतली होती डायरेक्ट येऊन आणि जिल्ह्यातल्या आमच्या जे काही नेते मंडळी आहेत त्या नेते मंडळीचं फोन कोणाचेही उचलले नाहीत. त्यांचं कोणाचं ऐकलं नाही त्यांनी आणि ऐकलं नसल्यामुळं मला डायरेक्ट ही चुकीची कारवाई होती म्हणून अजितदादांना फोन लावायची वेळ आली या ठिकाणी माझ्यावरती. त्यामुळे मी अजितदादांना डायरेक्ट फोन लावला आणि अजितदादा हे महाराष्ट्राला सगळ्यात परिचित आहेत की चुकीचं काम न करणारा नेता म्हणून अजितदादाची मुळात ओळख आहे. तर दुसरीकडे IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा अशी मागणी अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. अमोल मिटकरी यांनी लिहिलेल्या या पत्रावर अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्या चौकशीची मागणी केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे मी स्वतः पत्राद्वारे अशी विनंती केलेली आहे की अंजना कृष्णा ह्या मॅडमच्या सगळ्या कागदपत्रांची फेर तपासणी करा आणि जर नियमबाह्य निवड प्रक्रिया राबवल्या गेली असेल किंवा याच महिलेच्या अशा पद्धतीच्या वागण्यानंतर असं लक्षात येतं की धाकधपट करून जर अशा या महिलेने फर्जी कागदपत्र ठेवून अशा परीक्षा उत्तीर्ण केल्या असतील तर चौकशी झाली पाहिजे असं पत्र मी UPSCला म्हणजे अर्थातच केंद्रीय लोकसेवा आयोगाला लिहिलं आहे. तरी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे. प्रत्येकाला शहाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलं ते अतिशय डिस्टर्बिंग आहे. कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला, त्यांची बदली केली, त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही. या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. महिला अधिकाऱ्यांबाबत आदर असल्याचं सांगत कायद्याप्रमाणे कठोर कारवाईसाठी प्रतिबद्ध असल्याचं अजित पवार म्हणाले. माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलांबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे. या सगळ्या प्रकरणात कारवाईसाठी आग्रही असलेल्या आणि थेट उपमुख्यमंत्र्यांना प्रतिप्रश्न करणाऱ्या IPS अंजना कृष्णा या चर्चेत आल्यात. कोण आहेत अंजना कृष्णा? IPS अंजना कृष्णा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात DSP. अंजना कृष्णा 2023च्या बॅचच्या IPS अधिकारी. अंजना कृष्णा मूळ केरळच्या तिरुअनंतपुरमच्या रहिवासी. वडिलांचा कापड दुकानाचा लहान व्यवसाय. आई न्यायालयात टायपिस्ट. निरमंकरा येथील महाविद्यालयातून अंजना यांचं BSc गणितापर्यंत शिक्षण. UPSC सिव्हिल परीक्षेत देशात 355व्या क्रमांकानं उत्तीर्ण. प्रामाणिक, निश्चयी आणि कुशाग्र महिला अधिकारी अशी ओळख. राजकीय नेत्याविरुद्ध कर्तव्यदक्ष अधिकारी हा वाद तसा काही नवा नाही. यामुळे अनेक अधिकारी राज्य आणि देश पातळीवर चर्चेत राहिलेत. ठाम भूमिकेमुळे चर्चेतले अधिकारी. TN शेषन माजी मुख्य निवडणूक आयुक्त. गोरा खैरनार माजी उपायुक्त मुंबई महानगरपालिका. T चंद्रशेखर माजी आयुक्त ठाणे महापालिका. अरुण भाटिया माजी आयुक्त पुणे महापालिका. तुकाराम मुंडे IAS अधिकारी. नंदलाल माजी IAS अधिकारी. सुनील केंद्रेकर IAS अधिकारी. शहीद अशोक कामटे IPS अधिकारी. आता करमाळ्याच्या या प्रकरणात महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा यांनी कारवाईच्या आग्रहासाठी थेट उपमुख्यमंत्र्यांना विचारलेल्या प्रतिप्रश्नांमुळे विषय चर्चेत आला. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे
दादा हे वागणं बरं नव्हतं अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. राजकीय व्यवस्था विरुद्ध कर्तव्यदक्ष अधिकारी या वादात एका कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्र्यांचा एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याशी झालेला हा सामना त्यामुळे चर्चेचा विषय ठरलाय. अजितदारांच्या स्पष्टीकरणानंतर आता या प्रकरणात भविष्यात कुणावर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे. माऊली डांगेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, सोलापूर.